आपण बघितलं तर एकंदरीत आपल्याकडे एक ट्रेंड आहे की आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जर हेल्थ चेकअप जर म्हटलं तर डोक्यात हा विचार येतो की नको बाबा, एखादा आजार निघेल आणि डॉक्टरांकडे सारखं जावं लागेल, म्हणून आपण तो हेल्थ चेकअप पण टाळतो. आणि फॉरेन कंट्रीजमध्ये जर बघितलं तुम्ही तर काय होतं, आजार होऊ नये म्हणून हेल्थ चेकअप केले जातात. डॉक्टरांकडे ॲडमिट व्हायची वेळ यायला नको म्हणून हेल्थ चेकअप केले जातात. पण डॉक्टर अतुल वडगावकर यांनी हे ओळखलं होतं की आपल्या समाजासाठी काय गरजेचं आहे, आणि म्हणूनच त्यांनी आयुष्मान म्हणून एक हेल्थ चेकअप स्कीम सुरू केली. अर्थात त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचं एक मला असं वाटतं की आजच्या या दिनानिमित्त हे औचित्य साधून आपण सगळ्यांना कळलं पाहिजे की हेल्थ चेकअपचं महत्त्व काय आहे आणि त्यातनं आपल्याला कशा पद्धतीने फायदे होऊ शकतात. असे बरेच अनुभव आहेत. तर एकंदरीत यावर जर चर्चासत्र झालं तर आमच्या सगळ्यांच्या ज्या शंका आहेत त्या शंका या ठिकाणी निरसन नक्कीच होऊ शकतं असं मला वाटतं. आणि हे जे काही आयुष्मान हेल्थ चेकअप ही जी स्कीम आहे त्यामध्ये रेडिओलॉजिस्ट डॉक्टर स्मिता मालपुरे यांनी देखील खूप चांगला सहभाग घेतला आहे. मी या ठिकाणी डॉक्टर स्मिता मालपुरे यांना विनंती करतो की त्यांनी या चर्चासत्राला सुरुवात करावी आणि आमच्या ज्या शंका आहेत, आमचे जे प्रश्न आहेत ते तुमच्या मार्फत आम्ही सरांना विचारण्याचा प्रयत्न करतोय असं आपण मानूयात. तर यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. लक्षात घ्या, म्हणजे डॉक्टरांकडे ॲडमिट व्हायची वेळ येणार नाही, पण आजारापूर्वीच आपल्याला काही लक्षणं आहेत ते या हेल्थ चेकअप स्कीममधनं बऱ्याच लोकांना कळालं. आणि त्यातल्या त्यात या आयुष्मानचे जवळपास 50,000 रुग्ण झालेले आहेत. इतका मोठा आकडा आहे. त्यामुळे या हेल्थ चेकअपची इतकी मोठी स्कीम आपण नक्कीच समजून घेतली पाहिजे की काय आहे या आयुष्मानमध्ये. मी डॉक्टर स्मिता मालपुरे यांना विनंती करतो की त्यांनी हे चर्चासत्र सुरू करावं. नमस्कार, गुड इव्हनिंग, सत श्री अकाल. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला उत्तर देता देता सर्वांचं आयुष्यमान करणाऱ्या डॉक्टर अतुल वडगावकर सरांची एक चर्चासत्राचा अलभ्य लाभ आज मला मिळाले आहे. आयुष्यमान हे जे हेल्थ चेकअप आहे ह्याचा रेडिओलॉजिस्ट म्हणून एक 8 ते 9 वर्ष मी त्याचा पार्ट होते आणि खरोखरच हे काम करताना निरतिशय निर्गुण आनंद मिळतो. आयुष्मान आहे काय हे आधी थोडक्यात आपण खऱ्या अर्थाने काय घडतं ते समजून घेऊया आणि मग चर्चासत्राला आरंभ करूया. मधुरा. सुयोग्य आरोग्य लाभणं म्हणजे संपन्न आयुष्याची धनसंपत्ती लाभणं. मागील काही वर्षांपासून असं जाणवलंय की सर्वसामान्य लोक आपल्या आरोग्याविषयी जागरूक नसतात. धावपळीची जीवनशैली, वाढता ताणतणाव याचा प्रत्येकाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच आजार झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी डॉक्टरांकडे जाणं ही संकल्पना डॉक्टर अतुल वडगावकर यांनी हेल्थ चेकअपच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये रुजवली. त्यातूनच जन्म झाला आयुष्यमान हेल्थ चेकअपचा. आयुष्यमानची संकल्पना ही साधारण 22 वर्षापूर्वी आम्ही चालू केली. त्यावेळेला असं होतं की लोकांना एका छताखाली सगळी ट्रीटमेंट मिळणं हे अशक्य होतं. म्हणजे प्रत्येकाला काहीही असेल तरी एका डॉक्टरकडे जायचं, तपासणीसाठी दुसऱ्या, एक्सरेसाठी तिसऱ्या, अजून चौथ्या असं होतं. तर मला असं वाटलं की जर सगळ्या लोकांना आपण एकाच छताखाली सगळी इन्व्हेस्टिगेशन्स अवेलेबल करून दिली आणि त्याचबरोबर ट्रीटमेंटही केली आणि हे आपण जर कमीत कमी खर्चात केलं तर बऱ्याच लोकांचे बरेचसे आजार आपण आधीच डायग्नोज करून त्यांना पूर्णपणे बरं करू शकतो. आयुष्मान हेल्थ चेकअप हे अत्यंत वाजवी दरात म्हणजे अवघ्या 2,500 रुपयात केलं जातं. या टेस्टसाठी पेशंटला सकाळी उपाशी पोटी क्लिनिकमध्ये यावं लागतं.
इथे आल्यानंतर प्रथमतः तुमच्या नावाची नोंदणी केली जाते. मग ब्लड आणि युरिन सॅम्पल घेतले जातात. यामध्ये प्राथमिक पातळीच्या सर्व चाचण्या केल्या जातात, जसे की शुगर, कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर आणि युरिन इत्यादी चाचण्या आधुनिक साधनांचा वापर करून केल्या जातात. प्रत्येकाच्या ब्लड सॅम्पलचं मायक्रोस्कोपद्वारे परीक्षण केलं जातं. त्यानंतर पेशंटला नाश्त्याचे कूपन देऊन नाश्ता दिला जातो. नाश्ता झाल्यानंतर प्रत्येकाच्या नाश्त्याच्या वेळेची नोंद केली जाते. यानंतर छातीचा एक्सरे केला जातो, ज्यातून आपल्या छातीतील इन्फेक्शन, हाडांचे फ्रॅक्चर इत्यादी विषयी माहिती मिळते. मग स्ट्रेस टेस्ट केली जाते. या टेस्टद्वारे आपल्या हृदयाला रक्ताचा पुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे समजते, जेणेकरून पुढे होणाऱ्या हार्ट अटॅकच्या धोक्याचे वेळेस निदान होऊ शकते. मग जेवणानंतरचे ब्लड आणि युरिनचे सॅम्पल घेतले जाते आणि शेवटी पोटाची सोनोग्राफी केली जाते, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुषांमधील लिव्हरचे, मूत्राशयाचे, किडनीचे, पित्ताशयाचे आणि आतड्याचे आजार इत्यादी गोष्टी तपासल्या जातात. तसेच स्त्रियांमध्ये गर्भपिशवीची तपासणीही केली जाते. सर्व रिपोर्ट्स आल्यानंतर प्रत्येकाची फाईल बनवली जाते. पेशंटला डाएट प्लॅन व्यवस्थित समजून सांगितला जातो. व्यायामाविषयीही मार्गदर्शन केले जाते. स्त्रियांना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पूजा वडगावकर यांच्याकडे चेकअपसाठी पाठवले जाते आणि त्यावर योग्य ते उपचार आणि मार्गदर्शन केलं जातं. सर्वात शेवटी सर्व पेशंट डॉक्टर अतुल वडगावकरांकडे चेकअपसाठी येतात. तिथे सर सर्व पेशंटची तपासणी करतात. जे काही रिपोर्ट्स असतील त्यावर योग्य ते उपचार आणि मार्गदर्शन करतात. आजपर्यंत 50,000हून अधिक पेशंटला आयुष्यमान हेल्थ चेकअपच्या माध्यमातून फायदा झाला आहे. प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी हेल्थ चेकअप करणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपणास सुयोग्य आणि संपन्न आरोग्य लाभेल. मग सर्वांना असं वाटलं असेल की हेल्थ चेकअप हे काय आहे, का बरं हेल्थ चेकअप, का बरं एवढ्या तपासण्या. मंडळी, खरं सांगा, मला प्रत्येकाकडे गाडी आहे आणि प्रत्येकजण गाडीची सर्व्हिसिंग करतं की नाही हो. प्रत्येक, काहीही नाही झालं तरी पण कुठे अगदी पुण्याला मुंबईला गाडी काढायची म्हटली की सगळ्यात आधी तिचं ऑइल चेक कर, इंजिन चेक कर, व्यवस्थित सगळं गिअर आहेत का, हवा आहे का, असं सगळं बघून घेतो ना आपण. मी इथे जमलेल्या सगळ्या महिलांना विचारेन की दिव्यांच्या अमावस्येला घरातले सगळे दिवे निघतात आणि साफसूफ होऊन पुन्हा त्यांच्या जागेवर जातात. आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा आपण काळजी घेतो तेव्हा हे तर आपलं शरीर आहे, हे चालू ठेवणं किती गरजेचं आहे. सर, मी तुम्हाला असं विचारेन की हे आयुष्मानची कल्पना रुजली आणि त्याच्यानंतर जपली कशी गेली? ती खरं म्हटलं तर रुजायला खूप वेळ लागला. कारण 22 वर्षाचा जर काळ विचार केलात तर त्यावेळेला लोकांमध्ये ही एवढी जागरूकता नव्हती की जेवढी आज आहे. आणि कुणालाच असं वाटायचं नाही की हेल्थ चेकअप करायचं असतं. त्यावेळेला आम्हाला प्रत्येक लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी खूप त्रास व्हायचा की तू हेल्थ चेकअप कर. पण ॲक्च्युली ती रुजली कशी, तर एकाचं फायदा झाला, त्यांनी दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याचा फायदा त्यांनी तिसऱ्याला सांगितलं, आणि असं करत करत आता ती इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे की रोज कितीतरी पेशंट, म्हणजे रोज आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती हे येतात. आणि कुठून येतात काय, म्हणजे माझ्याकडे आता पहिल्यांदा आसपासचे जवळपासचे यायचे, पण आता म्हणजे दुसऱ्या डिस्ट्रिक्ट्समधून, म्हणजे जसं की धुळे आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे किंवा नगरच्या काही भागातनं, अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून रोजच्या रोज पेशंट्स येतात, फक्त आयुष्यमान करतात आणि जातात. कारण त्यांना हे आता विश्वास बसला की इथं एक 100% योग्य तपासणी आपली होईल आणि जे काही आरोग्याची निदान आहे ते यांच्याकडनं करून घ्यायचं. सर, पण ह्या तपासण्यांमध्ये आपण सगळ्या बेसिक, तुम्हाला सगळ्यांना आपण एव्हीमध्ये बघितलंच, तर जवळपास शरीराच्या सगळ्या तपासण्या होऊन जातात का? कारण आता जे वर्तमानपत्रात आपण वरच्यावर वाचतो की तुमच्या घरी एक आमचा रिप्रेझेंटेटिव्ह येईल आणि तो तुमचं रक्त घेईल आणि तिथेच सगळ्या तपासण्या होतील. तर बऱ्याच लोकांचा असा समज आहे की घरी येऊन जर इतक्या पैशात तपासण्या होतात तर कुठल्या तरी हॉस्पिटलला जाऊन हेल्थ चेकअप कशाला म्हणून करायचा? मला वाटतं की फक्त
म्हणजे रक्ताच्या तपासण्या करून आपल्याला संपूर्ण शरीराची माहिती मिळवणं हे शक्यच नाही आहे. रक्त तपासणी ही साधारणपणे 20-30% भाग असेल त्याच्यातल्या, पण त्यामध्ये पूर्ण माणसाची फिजिकल एक्झामिनेशन डॉक्टरकडून होणं, त्याचं स्ट्रेस टेस्ट, एक्सरे आणि जे झालेले तपास आहेत त्याच्यावरती उपाय सांगणं किंवा त्याची कुणाकडून तरी शहानिशा होणं आणि त्याच्यावरती उपाय असणं, ही खरी पूर्ण तपासणी झाली. असे खूप रोज आमच्याकडे खूप सारे पेशंट येतात की आम्ही इथं तपासणी केली, पण आता ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्रुटी असतात. ती 30% तपासणी असू शकतं पूर्ण अच्छा, म्हणजे यातून सगळ्यांना क्लिअर हे झालंय की ब्लड टेस्ट हा हेल्थ चेकअप नव्हे. सगळ्यात पहिल्यांदा हेल्थ चेकअप म्हणजे ब्लड टेस्ट, आणि बाकी सरांनी सांगितलं ह्या सगळ्या तपासण्या व्हायला हव्यात. सोनोग्राफी, एक्सरे, स्ट्रेस टेस्ट हे सगळं होऊन त्यानंतर त्याच्यावर फिजिशियनचं मत पण मांडलं जायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट मिळू शकेल. पण सगळ्यात महत्त्वाचं सर, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं नाही आणता येत. त्याच्यामुळे म्हणजे आता मी जे का इतके वर्ष तिकडे बघतीये कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट म्हणून वडगावकर हॉस्पिटलमध्ये काम करताना, साधारण 7,000 ते 8,000 रुपयाच्या ह्या तपासण्या 2,500 रुपयात सुरुवातीला. तर पहिलं जे तपास केलं सर आपण तेव्हा कितीत करायचो? तेव्हा 1,500 होतं. तर 1,500 पासून आता 2,500 रुपयात सर कसं काय? म्हणजे नाही, हे आयुष्यमान हेल्थ चेकअप जे आहे हे लोकांना एक पॉझिटिव्ह, म्हणजे ही एक आपण चळवळ म्हणून चालू केली आहे. हे पैसे मिळवणारं तंत्र नाही आहे. ह्याच्यामध्ये आपण जितकं माफक करता येईल तेवढं हे करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच्यातून लोकांना एक चांगला आरोग्याविषयीचा सल्ला आपण देतो आहे आणि त्यातनं बऱ्याच लोकांचं आयुष्य आपण घडवतो आहे. त्यामुळे मला माझ्या ओपीडीतनं जितकं काही समाधान नाही मिळत ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त समाधान मला आयुष्यमानमधून मिळतं. कारण आयुष्यमानमध्ये आलेला माणूस हा ॲक्च्युली आजार झाला आहे म्हणून येत नाही, आजार होऊ नये म्हणून होतो आणि त्याचं काहीतरी निदान झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होतो, कारण तो सिम्पटम होण्याच्या आधी आलेला असतो. नाही, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. खरं तर हा हेल्थ चेकअप नाहीच आहे, हे एक असं म्हणायला हरकत नाही, हे आरोग्याचं अग्निहोत्र आहे. आणि त्याच्यात समिधा पडत आहेत एका तपासणीच्या, आणि त्याच्यातनं जे काही उत्पन्न होतं, जे काय पॉझिटिव्ह वाईज निर्माण होतात, आणि त्यालाच आपण आरोग्य म्हणूयात. कुठेही सरांचं नेहमीच असतं, मला सहज म्हणून आठवण सांगायला आवडेल की हेल्थ चेकअपमध्ये जितके ब्लड टेस्ट म्हणून पॅथॉलॉजिस्ट, एक्सरे टेक्निशियन, आम्ही रेडिओलॉजिस्ट सगळे त्याचा भाग आहोत. वडगावकर सरांकडे गेलं आणि सर थोडा रेट वाढवा म्हटलं ना की सर एकच म्हणतात, बाकी काहीही सांगा, हेल्थ चेकअपमध्ये 1 रुपया वाढणार नाही. कारण की तो सर्वार्थाने फायदा फक्त पेशंटचाच व्हायला हवा. तर ह्याच्यासाठी ना एक खूप मोठी सेवाभावी वृत्ती लागते, ती सरांकडे आहे. मॅडम, ह्यात तुम्हालाही भरपूर अनुभव आले असतील. म्हणजे बऱ्याचशा गावाकडच्या स्त्रिया असतात ज्या त्यांचं दुखणंच कुणाला सांगू शकत नाहीत. तर जे एवढ्या लांबून लांबून पेशंट येतात, तर तुम्ही पण तुमचा एक अनुभव छानसा शेअर करा. मला असं वाटतं की जेव्हा आम्ही हे नवीन चालू केलं होतं, तर त्यावेळेला बस सरांनी चालू केलं आणि आपल्याला त्या तपासण्या करून घ्यायच्यात असं म्हणून एक व्यक्ती आमच्याकडे आली, म्हणजे एक महिला आली, आणि तिचा बायलॅटरल ओव्हॅरियन कॅन्सर आम्ही अगदी अर्ली स्टेजला पिकअप केला. म्हणजे पेशंटला कणाचाही काही त्रास नव्हता आणि सहज म्हणून आलेल्या पेशंटला आम्ही सांगितलं की तुला कॅन्सर आहे. म्हणजे तिला तो एक जोरदार मानसिक धक्का होता. पण मग हळूहळू आम्ही त्यांचं काउन्सिलिंग केलं. म्हणजे त्यांना असं वाटलं की उगाच डॉक्टरकडे गेलो, आपल्या मागे काहीतरी लागलं. पण ते मागं लागलेलं नव्हतं, तुमच्यामध्ये ते ऑलरेडी होतं आणि ते तुम्हाला माहीत नव्हतं. पण या हेल्थ चेकअपच्या माध्यमातून तुम्हाला ते कळलं आणि ते अगदी अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस झाल्यामुळे त्या पेशंटचं आम्ही ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर त्यांना किमोथेरपी झाली आणि आज आता 20 वर्ष झाली असतील. पेशंट अतिशय ठणठणीत आहे आणि तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. एक नॉन मेडिकल प्रश्न विचारते मॅडम. बोला. पण हे म्हणजे आता ऑलरेडी सर फिजिशियन, म्हणजे दिवसभर पेशंट बघणार, त्याच्यात परत रात्री 4-5 इमर्जन्सी येणार, तर हे अजून नवीन हेल्थ चेकअपचं काय, असं करून तुम्ही कधी सरांना थांबवलं नाही का? नाही, सुरुवातीच्या काळात मला ॲक्च्युली असं वाटलं होतं की आता हे एक नवीन काहीतरी उद्योग मागे लागला आहे आणि ह्याच्यातनं अजून परत व्याप वाढणार आहे. पण जेव्हा ही पेशंट आम्ही बघितली आणि जेव्हा मला कळलं की ह्याच्यामुळे त्यांच्या अख्ख्या फॅमिलीचं आयुष्य बदललं, म्हणजे फक्त त्या पेशंटचं नाही, अख्ख्या फॅमिलीचं आयुष्य बदललं. कारण घरातली एक कर्त्या स्त्रीला जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यामध्ये किती प्रॉब्लेम्स येतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हा हे मला प्रत्यक्ष डोळ्यांनी मी बघितलं त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, या कामामध्ये आपणही सरांना हातभार लावला पाहिजे. म्हणजे
मॅडमने जे आपण म्हणतात की आता सगळं म्हणजे तुम्ही जे म्हणलात ते तुमच्याबरोबर मी आहे हे पाळत गेल्यात, हे मी सगळं बघितलं आहे. आयुष्मानची व्याप्ती खूप मोठी झालेली आहे. तिथे काम करताना मी हे पाहिलं, सरांनी सांगितलं की आता धुळे जळगाव, पण त्या पुढे जाऊन मी सांगेन की बरेचसे NRI जे पॅरेंट्स आहेत, जे परदेशात आहेत, तिथून सुद्धा मुलं त्यांच्या आईवडिलांना इकडे घेऊन येतात. इकडं आल्यावर न चुकता इकडे येऊन हेल्थ चेकअप करतात. तर हा आयुष्मान हा आता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम झाला असं म्हणायला हरकत नाही ना सर? म्हणजे बरेचसे म्हणजे पर्टिक्युलरली काय होतं की जे बाहेर राहणारे लोक आहेत ना, त्यांना इथं येऊन आयुष्यमान करणं हे खूप सोपं आहे. त्यामुळे रोज आमच्याकडे काही ना काहीतरी ओव्हरसीज पेशंट म्हणजे बाहेर राहणारे ॲक्च्युली लोक येऊन आयुष्यमान करतात, कारण त्यांना हे खूप कमी पैशात होतं आणि दे आर मोर पर्टिक्युलरली म्हणजे अवेअर अबाउट द कंडिशन. त्यामुळे ते 100% येतात. आणि बरेच वेळा असंही होतं की ते बाहेरच्या देशात राहतात, त्यांना त्यांच्या आईवडिलांचं स्वास्थ्य माहीत करणं गरजेचं असतं. त्यामुळे ते आईवडिलांना 100% पाठवतात. त्याच्यावरनं त्यांना कळतं की आपले आईवडील सुखरूप आहेत. ही खूप चांगली कॉन्सेप्ट आहे. आपण व्हॉट्सॲपवर खूप सारे मेसेजेस शेअर करतो, खूप सारे छान सांताभांताचे जोक शेअर करतो, पण हे बघण्यासाठी जे आरोग्य गरजेचं आहे त्याच्यासाठी हे सगळ्यांनी आपापल्या ग्रुपवर शेअर करावं असं मी नक्की सांगेन. पण जर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझा भाऊ तिकडे आहे UK, तर त्याला आईबाबांचा करून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी काय सोय आपल्याकडे? त्याच्यासाठी आपण एक कार्ड लॉन्च हे करतो आहे की जे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात अवेलेबल असेल. आणि ते आज आपण त्याचं हे करणार आहे, इनॉग्रेशन पण करणार आहे की आयुष्मान हेल्थ कार्ड ही हेल्दी गिफ्ट असेल की कुठल्याही माणसाला काही गिफ्ट देतो त्याच्याऐवजी जर हेल्थ कार्ड तुम्ही दिलं तर एक सॉर्ट ऑफ त्याच्या आयुष्यासाठी ही एक वेगळी गिफ्ट असेल. हां, म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही आता की आपल्याला अधिक मासाचं वाण द्यायच्याऐवजी आयुष्मान गिफ्ट कार्ड द्यायचं. त्यानंतर माहेर आल्यावर माहेरचा आहेर म्हणजे आयुष्मान गिफ्ट कार्ड. आपली मुलगी स्वस्त सुंदर आहे यापेक्षा जास्त काय छान असायला हवं ना. तर आपण हा आहेर प्रकरण आयुष्मानमध्ये कन्वर्ट करूया असं म्हणायला. कसं आहे, हे काही हा प्लॅटफॉर्म असा नाही की आपण ह्याच्यासाठी प्रमोट करतोय, पण मला काय वाटतंय की बेसिकली हेल्थ चेकअप प्रमोशन हा आपला बेसिक हे आहे. स्वस्त सुंदर हां, म्हणजे ही एक चळवळ आपण राबवली आहे. ते काय आपल्याकडे करायला पाहिजे असं नाही, त्यांनी कुठेही केलं तरी काही प्रश्न नाही. हे पण सुरुवातीलाच मी बोलले. आयुष्यमान हा एक आपला ब्रँड आहे, पण म्हणजे त्यांनी कुठेही करून त्यांनी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कुठेही करा पण आयुष्यमान व्हा. हां, एवढंच म्हणायचं आहे सरांना की कुठेही करा, जगाच्या पाठीवर कुठेही करा पण तुम्ही आयुष्यमान व्हा. तर आमटे सर, तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल? म्हणजे हेल्थ चेकअप ह्या गोष्टीवर आणि ह्या सगळ्याच. फार प्रेरणादायी अनुभव आहे. माधवबागच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मला असं सहभाग घेण्याचं मला मिळालं होतं. त्यावेळेला तिथे मी हा कन्सेप्ट ऐकला होता, पण हा आणखी इनोव्हेटिव्ह आहे आणि फार उपयुक्त आहे आणि तो अधिकाधिक डॉक्टरांमध्ये पॉप्युलर व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि लहाने सर, आमच्या आयुष्मान हेल्थ चेकअपमध्ये आता फक्त डोळ्यांचा आम्हाला अंतर्भूत करायचा आहे. त्याच्यासाठी पण तुम्ही आता थोडा प्रकाश टाका आणि त्यावर आम्हाला काय करता येईल ते पण तुम्ही जाताना आम्हाला गाईड करा. नाही, आयुष्यमान जे चेकअप आहे, मला असं वाटतं की प्रिव्हेंटिव्ह चेकअप हे केलं पाहिजे. आणि तुम्ही जे आयुष्यमान चेकअप 50,000 लोक केले आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपलं काय आजार झाला आहे हे आपलं माहीत असणं गरजेचं असतं. पण आपण आजार काय होणार आहे हे कधीच पाहत नाहीत. हे परदेशामध्ये बघितलं जातं. मी नेहमी सांगतो की वयाच्या 3ऱ्या वर्षी मुलाला डोळे तपासून घ्या, पण ते घेत नाहीत. आणि जेव्हा मुलगी लग्नाला येते तेव्हा तपासतात, तेव्हा एक डोळ्यानं दिसत नसतं आणि मग लग्न करावं म्हणून ते सगळं करत असतात. तसं न करता आपल्या स्वतःचं हेल्थ चेकअप हे करून घेतलं पाहिजे. आणि नेहमी नाही करून घेतलात तर जेव्हा तुम्हाला 40 वर्ष होतील तर 40 वर्षाला तुम्ही तुमचं हेल्थ चेकअप नक्की करून घ्या. आणि जे मडगावकर साहेब जे करतायत हेल्थ चेकअप, त्याच्यामुळे एक निश्चित होतं की जे हेल्थ कार्ड ते देत आहेत की आपल्याला त्या वर्षी आजार नाही ना. आपण पाहतो IAS आहेत, IPS आहेत किंवा या सगळ्या लोकांचं दरवर्षी हेल्थ चेकअप होतं. किंवा पाश्चिमात्य देशामध्ये हेल्थ चेकअप हे कंपल्सरी आहे. ते तुम्ही केलं नाही तर तुम्हाला बऱ्याचशा सुविधा मिळत नाहीत. पण हे दुसऱ्यासाठी नसून
आपल्यासाठी आहे आणि म्हणून आपण स्वतःचं हेल्थ चेकअप केलं पाहिजे. आणि हा जो आयुष्यमानचा कन्सेप्ट आहे हे तुम्ही जसा अतुलनी रुजवला आहे तसं सगळ्यांनीच तो रुजवावा, की ज्याच्यामुळं आपल्या स्वतःचं हेल्थ चेकअप करता येईल, आपले सगळे अवयव चांगले आहेत का नाही पाहता येईल आणि आपलं आयुष्य नक्की वाढेल. थँक्यू सर. स्तुती उपक्रम आहे. सर मला अजून मागच्याच महिन्यात तुम्ही म्हणलात की एक आपल्याकडे पेशंट आले हेल्थ चेकअपसाठी आणि इट टर्न्ड आउट टू बी इमर्जन्सी स्ट्रेस टेस्ट करताच. तर थोडंसं उदाहरणासहित आपल्याला लहानपणापासून बालभारतीच्या पुस्तकापासून सवय आहे की अगदी सर्वनाम नाम खाली उदाहरण असलं की आपल्याला ती गोष्ट लवकर कळते. त्याच्यामुळे आपण एक उदाहरण म्हणून ते सांगूयात. हॅलो, सरकारवाड्याचे सिनियर पी आहेत, जे थोडंसं चेस्टमध्ये काहीतरी त्रास झाला, सकाळी हेल्थ चेकअपसाठी आलेत. एक 15 दिवसाची गोष्ट असेल. आणि हेल्थ चेकअपमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा आम्ही ECG केला त्याच्यातच आम्हाला कळलं की ह्यांना खूप मोठा हार्ट अटॅक येतो आहे. इमिजिएटली त्याला प्रायमरी ट्रीटमेंट देऊन आम्ही पुढची त्याची म्हणजे आम्हाला दिसत होतं की ह्याला ही इज गोइंग टू बी सिरियस इन नेक्स्ट कपल ऑफ फ्यू मिनिट्स. तर त्यांचं ॲम्ब्युलन्सद्वारे म्हणजे कार्डियक ॲम्ब्युलन्सद्वारे आम्ही शिफ्ट केलं त्याला, जी काय प्रायमरी ट्रीटमेंट दिली. आणि त्यांना सांगितलं होतं की डायरेक्ट तुम्ही कॅथलॅबमध्ये घ्या पेशंट, ही इज गोइंग टू बी सिरियस इन फ्यू मिनिट्स. तर तसं पेशंटला डायरेक्ट कॅथलॅबमध्ये घेतलं आणि तिथं त्याला कम्प्लीट हार्ट ब्लॉक डेव्हलप झाला. त्यांचं म्हणजे पहिलं पेसमेकर झालं, अँजिओग्राफी झाली आणि त्याचं 100% ब्लॉक होतं RCA, तर त्याची अँजिओप्लास्टी झाली. हे 15 दिवसापूर्वी झाले आणि पेशंट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल टुडे. आपण प्रशांत सरांकडे पाठवलं होतं ना त्यांना. म्हणजे पडगावकर हॉस्पिटलमध्ये जेव्हा हा पेशंट आला आणि सरांच्या लक्षात आलं की ही इमर्जन्सी आहे, तेव्हा पेशंट जेव्हा सिनियर हॉस्पिटलला गेला तेव्हा कुठे गेला सर तो? सह्याद्रीला. तेव्हा इट वॉज ॲज गुड ॲज ग्रीन कॉरिडॉर फॉर हिम. म्हणजे कोणीही काही न विचारता अगदी वॉचमनपासून तर कॅथलॅबपर्यंत प्रत्येकाला माहिती होतं की असा पेशंट येतो आहे. त्यामुळे पेशंटचा वेळ खूप वाचला. आय थिंक तिथले जे कार्डिओलॉजिस्ट होतील आपण त्यांचंच मत ऐकूया की कसं कसं झालं आहे. मधुरा. आमच्याकडे राजेंद्र कदम म्हणून पेशंट डॉक्टर अतुल वडगावकर सर यांनी पाठवलं आणि बेसिकली ही केस सांगण्याचं उद्दिष्ट हे की अतुल वडगावकर सरांच्या हेल्थ चेकअप प्लॅनमधून ती प्रॉपर आणि अर्ली डायग्नोसिस त्यांनी योग्य वेळेला केलं. जो हार्ट अटॅक त्यांना डिटेक्ट झाला तो साधारण हार्ट अटॅक नव्हता, ज्याच्यामध्ये हृदयाचे ठोके बऱ्यापैकी कमी होतं. आणि सरांनी आम्हाला डायरेक्ट फोन करून असं सांगितलं की प्रशांत हार्ट अटॅकच आहे, तर तुमच्याकडून सगळं कॅथलॅब वगैरे ह्या गोष्टी रेडी ठेवा. तर जेव्हा आमच्याकडे पेशंट आला तेव्हा आम्ही आमच्याकडे फर्स्ट ECG काढला, तर इतकं अचूक डायग्नोसिस सरांनी केलं होतं की आम्हाला त्यासाठी परत काही वेळ द्यावा लागणार नाही. आणि ते आल्यानंतर त्यांचे हृदयाचे ठोके कमी होते. आम्ही त्वरित त्यांचं पेसमेकर केलं आणि जेव्हा अँजिओग्राफी केली तेव्हा एक नस त्यांची बंद होती आणि ती योग्य वेळेत ओपन केली. त्यामुळे त्यांचं मायोकार्डियमसुद्धा वेळेत वाचलं आणि डॅमेज झालं नाही. आणि पेशंट तिसऱ्या दिवशी हा घरीही गेला. म्हणून सरांचं माझं हे बोलणं झालं की हे ॲटलिस्ट सगळ्या लोकांना की डायग्नोसिसचं योग्य वेळेत झालं तर त्याचे फायदे काय आहेत ते कळतात आणि आपल्याला योग्य ट्रीटमेंट जर योग्य वेळेत मिळाली तर त्याचा पेशंटला किती फायदा होतो ते सांगण्यासाठी आम्ही ही केस तुम्हाला सांगितली. आता हार्ट अटॅकचाच विषय आहे तर सर्वसाधारण तुम्हा सगळ्यांची म्हणजे कळवण सटाणा मालेगाव देवळा हा पट्टा कसमादेची मुलगी आहे मी, कळवणची आहे मूळची. त्यामुळे मला आठवते अगदी मी 3री-4थीत होते तेव्हापासून सरांना त्या पट्ट्यामध्ये बघतीये. अतिशय पूर्ण श्रद्धेने ते तिथे काम करतात आहे. पण सर सर्वसाधारण जनतेमध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात ही शंका आहे की डॉक्टरपर्यंत जाईपर्यंत आम्ही डॉक्टर आमच्या भाषेत त्याला गोल्डन आवर म्हणतो की सुरुवातीचे जे काही मिनटं असतात ह्या वेळात पेशंटला कळलं की हा हार्ट अटॅक आहे किंवा हे काहीतरी ॲबनॉर्मल आहे, तर तेव्हा काही गोळ्या औषधं घेतलीत तर त्याच्याने आपल्याकडे असे मेडिसिन्स आहेत की त्याने आपण तो प्रिव्हेंट करू शकतो, आपण टाळू शकतो. तर मग ह्यावर आपल्याला असं काही करता येईल का? खरं तर आपण जर ॲस्प्रिन, स्टॅटिन हे जर औषधं पहिल्या तासामध्ये कन्झ्युम केली तर आपलं मॉर्टॅलिटी जवळजवळ 20% कमी होते, असा पेपर आहे. आणि असे अनेक पेपर्स आहेत. पण अनफॉर्च्युनेटली काय होतं की ॲक्च्युली आम्हीच हे किट लॉन्च करणार होतो सर, आणि आज आपण सरांना इथं मुद्दामून बोलवलं त्यासाठी की
असं किट लॉन्च करण्यामध्ये देर वॉज अ टेक्निकल प्रॉब्लेम की आपण हे असं किट 2 वेगळी औषधं आपण एकत्र करून आयुष्यमानच्या नावाने किट नाही करू शकत. पण जर लोकांचा दृष्टीने विचार केला की त्यांच्याकडे असं काहीतरी हँडी किट असेल तर ते तुम्हाला कळतं की बाबा तुम्हाला त्रास होतो आहे, पण तुम्हाला त्रास झाल्यानंतर तुम्ही ॲक्च्युली डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत तुमचा 1 तास तरी सहज गेलेला असतो. म्हणजे आता डॉक्टरकडे पोचून तुमची ट्रीटमेंट चालू होणं. त्याच्याऐवजी ही साध्या 2 ॲस्प्रिन ही एक तर नॉन शेड्यूल ड्रग आहे, ती इझिली तुम्ही घेऊ शकता. आणि जर ॲस्प्रिन स्टॅटिन ही औषधं घेतली तर तुमचा मॉर्टॅलिटी रेट हा 20% कमी होतो असं आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण तसं काही किट किंवा काही असं हे देऊ शकत नाही लोकांना की बिकॉज देर इज अ टेक्निकल प्रॉब्लेम, आपण तसं हे नाही करू शकत. तर मला वाटतं की सरांनी याच्यावरती थोडं मार्गदर्शन करावं की आम्ही असं जर काही आपण समाजासाठी असं काही करू शकतो का की ज्यांच्यामुळं त्यांचा खूप जास्त फायदा होईल. आणि असं जर त्यांच्याकडे हँडी किट असेल तर दे कॅन युटिलाइज इट इमिजिएटली वेन दे गेट प्रॉब्लेम. आणि ह्याचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या 2 गोळ्या घेतल्या आणि समजा हार्ट अटॅक नाही आहे तुम्हाला, त्याचा साईड इफेक्ट 0% आहे. पण अटॅकमध्ये जर तुम्ही घेतल्या तर ते तुम्हाला 20% तुमची मॉर्टॅलिटी कमी करणार आहे. मला असं आठवतं थँक्यू सर. मला असं आठवतं डॉक्टर साहेब, खूप वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या पिताजींची बायपास झाली होती काही 20-25 वर्षांपूर्वी, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सॉर्बिट्रेट गोळी जवळ बाळगावी असा सल्ला दिला होता. आणि एक म्हणजे मी नेहमी लक्षात ठेवायचो की बाबांकडे ती सॉर्बिट्रेट आहे की नाही. सुदैवाने त्या सॉर्बिट्रेटची कधी गरज पडली नाही. ही इज 85 इयर्स यंग जंटलमन, मस्त लिडिंग हॅपी लाईफ. तर गोल्डन अवर मॅनेजमेंट ही जी कन्सेप्ट आहे, तर या गोल्डन अवर मॅनेजमेंटमध्ये प्रत्येक मिनिट जो महत्त्वाचा असतो, तर याच्यात ॲस्प्रिन किंवा आपण तज्ज्ञ मंडळी आहात, तर त्यात कोणत्या मेडिसिन्स द्यायला पाहिजे याची एक SOP, एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जर असेल आणि त्या संदर्भात जर काही अडचण असेल, धोरणात्मक भागाची अडचण असेल, तर मी आपल्याला असं सुचवेल की त्याबद्दल जर आपण एक प्रस्ताव दिला तर शासनातर्फेही याच्यात कोणतीही अडचण येणार नाही, कोणतेही रेट टॅपिझम याच्यात येणार नाही. कारण की जेव्हा एखादी चांगली गोष्ट आमच्याकडे येते, प्रशासनाकडे येते, तर उगाचच रेट टॅपिझम आहे, काहीतरी प्रॉब्लेम होईल, काहीतरी परवानगी मिळणार नाही, असं नाही. आपल्या सर्वांना मी आश्वस्त करू इच्छितो की माननीय लहानेसाहेब आमटे सर आज व्यासपीठावर असताना आणि तुमचं एवढं चांगलं कार्य असताना सर्वांच्या सोयीसाठी, सर्वांच्या सुरक्षतेसाठी जर काही SOP क्रिएट होत असेल तर थिंक टँक म्हणून आपण शासनाला असोसिएट व्हावं. महाराष्ट्र शासनाला SOP जर सादर करता आली तर सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या सुरक्षितेसाठी जे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स आहेत, ज्या पेशंटने जवळ बाळगायला पाहिजे, आणि जर काही त्रास झाला, जर काही सिम्पटम्स झाले, आणि मी तर असं म्हणेल या चर्चासत्रात की समजा त्याला ते कार्डियॅक त्रास नसेल आणि मिसलिडिंग सिम्पटम्स असतील आणि मिसलिडिंग सिम्पटम्स असताना त्यांनी ॲस्प्रिन घेतल्याने काही होत नसेल, तर अर्थातच ही सुरक्षित झोन आहे. तर त्याच्यात ती डॉक्टरांचा जर सल्ला असेल, तज्ज्ञांचं जर मान्यता असेल तर ती घेण्यास हरकत नसावी. मी संचालक म्हणून काम करत होतो, त्याच्यामुळे मला याच्यातलं माहिती आहे. अशा प्रकारच्या गाईडलाईन्स ऑलरेडी म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट, गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी 10 वर्षापूर्वी दिलेल्या आहेत. आणि त्या गाईडलाईननुसार कसं आहे की आपल्याकडे आपण हेल्थबद्दलची सगळी माहिती ठेवत नाही. आणि म्हणून ॲस्प्रिन असं म्हटलं, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्या गळ्यामध्ये जे आपण एखादी चाकळी घालतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक ॲस्प्रिनची गोळी जर ठेवली किंवा सॉर्बिट्रेट ठेवली तर ती जास्त महत्त्वाची ठरेल बाकीच्या तुमच्या सोन्यापेक्षा. कारण तुमचं ते जीवन ते तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून हे सॉर्बिट्रेट आणि ॲस्प्रिन, स्टॅटिन याचं जे आज ॲडवाईस आहे, हा ॲडवाईस प्रत्येक वैद्यकीय सेंटरला, प्रत्येक प्रायमरी सेंटरला जिथं कुठं पेशंटला काही होईल तर तिथं हे प्रायमरी म्हणून दिलं जातं. याचं असं काही वेगळं पॅकेज नाही आहे की प्रत्येकालाच हार्ट अटॅक येईल असं नाही. कारण ते ह्याच्यासाठी नाही आहे की आपण खिशात बाळगावं. त्या ज्यांना हृदयाचे आजार आहेत, हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहेत, अशा लोकांनी. पण अशा प्रकारचं गाईडलाईन आपल्याकडे आहे. पण याच्यात आणखी काही सुधारणा करता येत असेल तर ती नक्की करावी.
पण शासन अशा गोष्टी ज्या आहे ते नेहमीच करत असतं आणि ती गाईडलाईन आहे, आपल्याला ती बघता पण येईल. आपण जर गेलात हेल्थ डिपार्टमेंटच्या पोर्टलवर तर तुम्हाला ती गाईडलाईन दिसेल. अतिशय मला तर असं वाटतं की पेशंटसमोर झालेलं इतक्या विद्वान डॉक्टरांचं हे कदाचित नाशिकमधलं पहिलं चर्चासत्र असेल आणि त्यातनं इतकं काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ शकेल आणि अगदी 4 जीव जरी वाचले तर मला असं वाटतं हे जे नाव आहे संचित जीवनाचे ते सफल झालं काही अंशी. कारण हे अग्निहोत्र आहे मी म्हटल्याप्रमाणे आरोग्याचं, हे असंच सतत चालू राहणार आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की बाबा आमटेंचं एक फार सुंदर वाक्य आहे की भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा. तर त्याचं एक अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे हे आयुष्मान हेल्थ चेकअप आहे. कारण इथे अतिशय भान ठेवून योजना आखली जाते आणि खरोखर ती व्यवस्थितरित्या राबवली जाते. वडगावकर सरांबरोबर काम केलेलं आहे म्हणून मी असं म्हणेन की श्रद्धा ज्ञान देते, योग्यता स्थान देते, नम्रता मान देते. श्रद्धा काळारामावर आहे सरांची, अतिशय म्हणजे खूप मनापासून मॅडम आणि सर, कारण दर वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्हाला काळारामाची कॅलेंडर मिळायचीत सगळ्या स्टाफला. म्हणजे त्यांची खरंच खूप श्रद्धा आहे प्रभू रामचंद्रावर, श्रद्धा आहे, नम्रता आहे. आई इथे आल्या होत्या त्याच्यात नम्रपणा आला आणि योग्यता तर तुम्ही सगळे इथे आहात त्याच्यातूनच योग्यता सिद्ध झाली आहे. आणि जिथे हे सगळं असतं, जिथे मान असतो, सन्मान असतो आणि स्थान असतं, त्याच व्यक्तीला दुनिया सन्मान देते. हे तुमचं असंच प्रेम सदैव चिरंतन राहू द्या. हे चर्चासत्र खऱ्या अर्थाने चर्चासत्र न राहता हे आजच्या ह्या संपूर्ण रुग्णांना केलेल्या वडगावकर हॉस्पिटलमधून विजय नर्सिंगमधून आम्ही वाहिलेल्या समिधा आहेत असं म्हणेल. आणि चर्चासत्र आपण इथे थांबूयात. धन्यवाद. डॉक्टर स्मिता मालपुरे. धन्यवाद. अर्थात मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं होतं की आयुष्मान हे काय आहे ते ह्या चर्चासत्रातनं आपणा सगळ्यांना नक्कीच कळालं असेल आणि हेल्थ चेकअप किती गरजेचं आहे तेही कळालं असेल. मला अर्थात ह्या आयुष्मान या शब्दावरनं डॉक्टर साहेब एक नक्कीच सांगावंसं वाटतंय. षष्टीपूर्ती सोहळा आहे आणि आमच्या सगळ्यांकडनं मात्र ह्या शुभेच्छा आहे, आयुष्मान भव. अर्थात आजच्या या कार्यक्रमात हा जो पार्ट होता तो फार महत्त्वाचा होता. कारण डॉक्टरांचं म्हणणं एकच आहे, कारण गेल्या 2-4 दिवसात डॉक्टरांशी माझा बराच संवाद झाला. त्याच्यात त्यांनी सांगितलं की अमित, माझी एकच इच्छा आहे की या आयुष्मानमधनं जितक्या लोकांना याचा फायदा घेता येईल तितका घेतला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या मनात हे असतं की हेल्थ चेकअप झाल्यानंतर मला काही निघालं तर काय होईल. आणि आपली एक ही मानसिकताच आहे की मी डॉक्टरांकडे गेलो, हेल्थ चेकअप झाला, थोडं जरी काही निघालं की माझ्या मनात ते प्रश्न सुरू होतात. अरे म्हणतात ना, एक मानसिक आपल्याला सुरू होतं की आता मला हा आजार झालाय, हे झालाय. पण हे सगळ्यांनी मनातनं काढून आयुष्मानमध्ये नक्की तुम्ही सहभागी व्हावं ही आपणा सर्वांस नम्र विनंती आहे. अर्थात यानंतर FDAचे सहसंचालक सन्माननीय आशुतोषजी राठोड यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ, सर्व मान्यवर, एखादा क्षण असतो जो आपल्या आयुष्याला समृद्ध करणारा असतो. आपण आपलं रुटीन आयुष्य जगत असतो, परंतु एखादा दिवस येतो की त्या दिवसामध्ये आपल्याला समाजामध्ये असलेले दीपस्तंभ, समाजामध्ये उत्तुंग कार्य केलेले, एका उंचीवर पोचलेले व्यक्तिमत्व अचानक समोर येतात. त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतो आणि कुठेतरी आपला एक प्रेरणादायी प्रवास सुरू होतो. आज मी त्या मनाच्या अवस्थेत आहे की सकाळी मी डॉक्टर अतुल वडगावकरजी यांचं सर्व कार्य मला माहीतच आहे, परंतु पुन्हा एकदा सर्व पाहत होतो. त्याच्यानंतर अचानक माझ्यासमोर मला योग आला. मी पद्मश्री डॉक्टर
लहाने सरांचं स्वागत करण्याचं मला भाग्य लाभलं. डॉक्टर आमटे यांचं स्वागत करता आलं. आणि आज एक मंत्र मला आज मिळाला, आपल्या सर्वांच्या साक्षीने मिळाला, की योजना आखाव्यात भान ठेवून आणि अंमलबजावणी करावी बेभान होऊन. आणि हे प्रत्यक्ष साकारलं आहे डॉक्टर वडगावकर यांनी. आज आपण सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत आहोत, आयुष्यमान भव. परंतु माझं प्रामाणिक मत असं आहे की आपण ही जी शुभेच्छा देत आहोत याच्यात आपला स्वार्थ दडलेला आहे. शेवटी स्वार्थापोटी परमेश्वर. डॉक्टर आयुष्यमान म्हणजे आपण आयुष्यमान. माझ्या मनात तरी हा स्वार्थ दडलेला आहे. डॉक्टरांचं, डॉक्टर वडगावकर सरांचं पूर्ण कार्य पाहता माननीय व्यासपीठ यांच्या संमतीने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज डॉक्टरांना व्रतस्थ कर्मयोगी ही पदवी नाशिककरांतर्फे बहाल करतो. गेले 3 दशकं त्यांचं चाललेलं अखंड कार्य आणि कोविडच्या काळात कशाचीही पर्वा न करता, कोणत्याही स्वतःच्या सुरक्षितेची पर्वा न करता पेशंट्समध्ये मिसळणं आणि पेशंट्सचं काळजी घेणं. डॉक्टरांनी बोलता बोलता एक वाक्य सांगितलं की कोविडच्या काळात सर्वात जास्त गरज होती ऑक्सिजनची. आय बेग टू डिफर डॉक्टर. कोविडच्या काळात ऑक्सिजनपेक्षाही सर्वात जास्त गरज होती तुमच्यासारख्या डॉक्टरांची. ऑक्सिजन असो, हॉस्पिटल असो, सुखसुविधा असो, या निर्जीव गोष्टी आहेत. जीवाला जीव जेव्हा भिडतो, डॉक्टर जेव्हा पेशंटशी कनेक्ट होतो, तेव्हा त्याचा खरा उपचार चालू होत असतो. कारण की खरं जी ट्रीटमेंट आहे, खरे जे उपचार आहेत, ते डॉक्टर जेव्हा आपल्याशी कनेक्ट होतात तेव्हाच सुरू होत असतात. आता MTDCमध्ये जॉईंट MTDC असताना वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याचा अनुभव आला, तिथल्या वैद्यकीय व्यवस्था पाहण्याचा अनुभव आला, तिथल्या डॉक्टरांशी बोलण्याचा अनुभव आला. परंतु जो मूलभूत फरक आहे परदेशामध्ये आणि आपल्या देशामध्ये, तिथे सुख सुविधा जास्त असतील, तंत्रज्ञान उत्तम प्रतीचं असेल, परंतु इंडियन डॉक्टर्स यांची जी कमिटमेंट आहे आणि कमिटमेंटमध्ये ते पेशंट्सला जे अहोरात्र त्यांची काळजी असते पेशंटची, यात आपण, मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की जगाच्या पाठीवर भारतीय डॉक्टर हा उत्तम आहे. आणि आज आपण ते प्रत्यक्ष अनुभवत आहोत डॉक्टर वडगावकर यांच्या साक्षीने. माझी सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण येणाऱ्या दिवसांमध्ये वेळ काढून थिंक टँक म्हणून आपले जे उत्तम कार्य आहे, आपण जे खूप चांगले कार्य करत आहात, त्याच्यात खास करून आयुष्यमान हे जे कल्पना आहे, मुंबईमध्ये याला एक्झिक्युटिव्ह चेकअप म्हणून हे फेमस आहे सर्व हॉस्पिटल्समध्ये. आणि आम्ही अधिकारी असो, व्यापारी वर्ग असो, आम्ही पूर्ण 1 दिवस काढतो आणि एक्झिक्युटिव्ह चेकअप करून घेत असतो. परंतु या हेल्थ चेकअपमध्ये 2500 रुपयांमध्ये अतिशय दर्जेदार पूर्ण तपासणी करून समोरच्या व्यक्तीला आश्वस्त करणे किंवा काही आढळल्यास त्याचे उपचार सुरू करणे. तर याबद्दल जर काही SOP तयार करता आली आणि राज्यभर आमचे सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, सर्व ठिकाणी पब्लिक हेल्थ सेंटर्स आहेत, तर या प्रकारचं हेल्थ चेकअपसाठी काही जर मॉडेल तयार करता आलं तर आपल्या सर्वांसाठी ते अतिशय चांगलं होईल. तर ते थिंक टँक म्हणून आपण आम्हाला असोशिएट व्हावं, जेणेकरून ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या आम्हाला ॲडॉप्ट करता येतील. प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात प्रगती करत असतो, स्वतः स्थिर स्थावर होत असतो. परंतु मला स्वतःहून जे जाणवलं, जे वेगळेपण जाणवलं, जे आत्तापर्यंत तरी कोणाच्या बोलण्यातनं आलं नाही,
त्यामुळे मला पहिल्यांदा ते बोलण्याचं भाग्य लाभतं आहे की आपण स्वतः प्रगती केली, आपण स्वतःच्या जनरेशन नेक्स्ट मुलांना अतिशय सक्षम बनवलं, परंतु अतिशय लक्षणीय बाब, अतिशय अभिमानास्पद बाब अशी आहे की आपण त्याबरोबरच समाजातील इतर विद्यार्थी, जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना सुखसुविधा नाही आहेत, ज्यांना पैशांची कमतरता आहे, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे परंतु ते पुढे जाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या विजन विलामध्ये शिक्षण दिलं, शिक्षणासाठी सपोर्ट दिला आणि आज असे अनेक विद्यार्थी अतिशय चांगल्या पदांवर कार्यरत आहेत आणि ते विद्यार्थी आज आपल्याकडे येऊन कृतज्ञता व्यक्त करतात. ही बाब अतिशय अभिमानास्पद आहे. आपण आपलं कार्य असंच अविरत सुरू ठेवावं या माझ्या शुभेच्छा. आणि आपल्या कार्यक्रमाच्या वतीने आज आम्हा नाशिककरांना, मी नाशिककर असल्यामुळे मला नाशिकचा कोणताही कार्यक्रम असो मी खूप आवर्जून उपस्थित राहतो, आवर्जून त्यात भाग घेतो. राज्यस्तरावर काम करतानाही नाशिककडे लक्ष असतं, कारण की शेवटी माणूस हा इम्पार्शल राहू शकत नाही. नाशिककडे आम्ही पक्षपातीपणा करतोच, नाशिककडे विशेष लक्ष असतं. तर माझं असं म्हणणं आहे की या पूर्ण याच्यात आपण नाशिकच्या वतीने शासनाचा भाग व्हावा, शासनाला असोसिएट व्हावं, अविरत आपलं कार्य करावं. माझ्या वतीने काही असेल मी माझं पूर्ण सहयोग आपल्याला देईन, हे आज मी आपल्याला शब्द देतो. माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद राठोड साहेब. म्हणतात ना की आयुष्यात अनुभव घेता येतात, देता येत नाहीत. पण गेल्या 4 दिवसात ज्यावेळेस मी सरांशी बोललो तेव्हा त्यांनी त्यांचे बरेच अनुभव मला सांगितले आणि त्यांचा हा प्रयत्न असतो की हे अनुभव जे आहेत त्याची शिदोरी सगळ्यांना उपयोगात आली पाहिजे, जेणेकरून तो जो काही एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स प्रत्येकाला सांगताना कुठली काळजी घ्यावी आरोग्याविषयी ते आवर्जून डॉक्टर सांगतात. आणि फक्त वैद्यकीय क्षेत्रच नाही तर डॉक्टरांचं बाकी सामाजिक कार्य पण खूप छान आहे. त्यातलं एक महत्त्वाचं कार्य आहे विजय विला. मी या ठिकाणी रोहन वडगावकरांना विनंती करतो की त्यांनी त्याबद्दल आम्हा सगळ्यांना सांगावं. नमस्कार. मी डॉक्टर वडगावकर आणि पूजा वडगावकर यांचा मोठा मुलगा रोहन वडगावकर. आज खूप साऱ्या थोर व्यक्तींचं मनोगत ऐकलं, त्यांनी आपल्यासाठी समाजासाठी काय काय केलं हे ऐकलं. पण याचबरोबर जसं आता राठोड साहेब म्हणाले की नेक्स्ट जनरेशन, आपली जी पुढची पिढी आहे त्यांनी पुढे येणं आणि त्यांचं जीवन उज्ज्वल होणं, ह्याच्यानी आपल्या देशाचं प्रोग्रेस होणार आहे. आणि अशा या मुलांसाठी एक इंटरेस्टिंग आणि खूप चांगला असा प्रकल्प विजय विला हॉस्टेल असा सर, मॅडम, आई बाबा आणि ॲक्च्युली आमची अख्खी फॅमिलीच राबवती आहे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगायला आलो आहे. विजय हे माझ्या आजोबांचं नाव आणि विलासिनी हे माझ्या आजीचं नाव. या दोघांच्या नावाने, आणि हे ॲक्च्युली दोघंही शिक्षक होते, त्यांनी खूप साऱ्या मुलांना घडवलं आहे, म्हणजे शेकडो मुलांना घडवलं आहे. आणि त्यांच्या नावाने हा प्रकल्प गेले 10 वर्षापासून चालवतो आहे. 50 to 60 50 ते 60 मुलं आता तिथून ग्रॅज्युएट झालेले आहेत, खूप वरच्या पदावरती आहेत. आणि या मुलांसाठी बेसिकली एक हॉस्टेल असं चालवतो. त्यांची पूर्णच्या पूर्ण त्यांचं खाणं, त्यांचं जेवण, त्यांच्यासाठी लागणारी पुस्तकं, शाळेच्या फीज, कॉलेजच्या फीज, हे सगळंच्या सगळं कवर होतं. आणि हे करण्यामागचं कारण असं की जेव्हा मी IIT गेलो तेव्हा मी असं बघितलं की खूप वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राजस्थानमधून, झारखंडमधून, अगदी खेड्यापाड्यातनं मुलं येत होती. आणि आपल्याला असं वाटतं की फक्त उच्च घरातनं लोक येतात, पण असं नव्हतं. तर मेरिट कम मीन्स, म्हणजे जे होतकरू मुलं आहेत, मेरिट, आणि त्यांचे मीन्स नाही आहेत, म्हणजे ज्यांचं पैशाचं पाठबळ नाही आहे, अशा लोकांसाठी ही मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप आहे. ही बऱ्याच मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये असते. पण मला असं आढळलं की अरे, हे आपल्या इथं जर चालू केलं तर खूप साऱ्या मुलांना फायदा होईल.
म्हणून मी बाबांना एकदा असं म्हटलं तर त्यांनी लगेच हो म्हटलं की नाही आपण हे सुरू करायला पाहिजे. आणि आमच्या अख्ख्या फॅमिलीनी ह्याच्यात हात वाटला. एक बंगला होता, त्याच्यात काकाचं काही बिझनेस चालू होते, त्यांनी तो लगेच खाली केला आणि या बंगल्यामध्ये हा हॉस्टेलचा प्रोजेक्ट सुरू झाला. तर आपण आता बघूयात एक छोटीशी एवी आणि आपल्याला दिसेल की काय काय ह्याच्यामध्ये झालेलं आहे. ज्ञानामधली गुंतवणूक ही सर्वोत्तम व्याज देते. यामुळेच ग्रामीण भागातील आर्थिक अडचणीमुळे ज्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न अर्धवट सोडावं लागतं, त्यांच्या आयुष्यातील ध्येयापासून वंचित राहावं लागतं, अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं ही डॉक्टर अतुल वडगावकर यांची नेहमीच इच्छा होती. अशा गरजू विद्यार्थ्यांना नाशिक शहरामध्ये निवासाची आणि भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी डॉक्टरांनी 2015 साली विजय विला या वसतिगृहाची स्थापना केली. वसतिगृह गंगापूर रोडवर विजय हॉस्पिटलजवळ स्थित आहे. विजय विलामधल्या रूम्स या स्वच्छ आणि हवेशीर असून इथे प्रत्येकाला स्वतंत्र असे पलंग अंथरूण पांघरूण दिलेला आहे. वसतिगृहाची रोजच्या रोज स्वच्छता केली जाते. शिक्षण घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकं. हा विचार करूनच सरांनी मुलांसाठी वसतिगृहातच स्वतंत्र अशा लायब्ररीची व्यवस्था केली आहे. आज तिथे मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. वसतिगृहातल्या मुलांना सरांनी योग आणि व्यायामाचं महत्त्व पटवून दिलेलं असल्यानं मुलं रोज योग आणि व्यायाम करतात आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष देतात. वसतिगृहाच्या मुलांना डॉक्टरांनी कॉलेजला जाण्यासाठी सायकल्स उपलब्ध करून दिल्या आहेत. वसतिगृहातून बाहेर पडलेली अनेक मुलं आज प्रोफेसर, PSI झालेले असून काही जण मुंबई महानगरपालिका आणि IT क्षेत्रात चांगल्या पगारावर कार्यरत आहेत. मुलांची कॉलेजची फी, स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तकं तसंच फॉर्म भरण्यासाठी लागणारी आर्थिक मदत डॉक्टर करत असतात. डॉक्टर अतुल वडगावकर यांचा सामाजिक उपक्रम विजय विला हा अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. मी याच ह्याच्यात एक गोष्ट सांगू इच्छितो. इथं एक मुलगा आहे आत्ता संतोष म्हणून. तर त्याचं असं झालं की तो विजय विलामध्ये आला, त्यांनी नीट अभ्यास केला, तो उत्कृष्ट मार्कांनी पास झाला. त्याच्यानंतर तो रेल्वेच्या परीक्षामध्ये सिलेक्ट पण झाला आणि सगळं झाल्यानंतर फक्त पोस्टला जॉईन व्हायच्या आधी त्याची मेडिकल एक्झाम होती. तर मेडिकल एक्झाम म्हणजे आपल्याला असं असतं की मेडिकलमध्ये फेल कोण होतं. तर अशा परीक्षेमध्ये तो तिथं मेडिकलसाठी गेला आणि तिथं गेल्यावर असं कळलं की त्याचा डोळ्याचा नंबर हा 9 आणि 10 आहे. आणि त्याला बिचाऱ्याला कधी आधी 5-6 वर्षापूर्वी जो नंबर दिला होता तो 4 आणि 5. त्यामुळे त्याला वाचता येईना आणि ह्याच्यामुळे त्याला मेडिकलमध्ये फेल केलं. तर जेव्हा हे आम्हाला समजलं आणि जेव्हा बाबांना हे समजलं तेव्हा त्यांनी लगेच ताबडतोब असं ठरवलं की नाही, ह्याच्यावरती आपण मेडिकल या ह्याच्यासाठी माझ्या खालच्या मुलाला कोणालाही त्रास व्हायला नाही पाहिजे. तर त्यांनी असं ठरवलं की त्याची व्यवस्थित सर्जरी करून घ्यायची आणि लॅसिक सर्जरी केल्यानंतर त्याला आता एकदम व्यवस्थित दिसायला लागलं. आणि खरं सांगायचं तर त्याला पहिल्यांदा कसं समजलं की जग कसं दिसतं. कारण ज्या माणसाचा 9 आणि 10 नंबर आहे तो जर 3 आणि 4च्या नंबरनी जग बघत असेल तर काय दिसणार. तर अशी ही स्टोरी आहे. तर मी जस्ट त्याला एकदा विनंती करतो की त्यांनी 1 मिनिट स्टेजवरती येऊन त्याचं मनोगत व्यक्त करावं. मी विजय विला वसतिगृहाचा विद्यार्थी संतोष नाना शिंदे, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील रहिवासी आहे. विजय विला वसतिगृहाचे आमच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका ओळीत सांगायचे झाले तर एका बाजूला आमचे देह आणि एका बाजूला आम्ही. आमच्या ध्येयापर्यंत जोडणारा पूल म्हणजे आमचे विजय विला वसतिगृह व या पुलावरून मार्ग दाखवणारे आमचे मार्गदत्ता म्हणजेच वडगावकर सर व फॅमिली. रेल्वेची परीक्षा, पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मेडिकलमध्ये जेव्हा डोळ्यांचा नंबर -9 सांगितला तेव्हा मला अपात्र घोषित करण्यात आलं. तेव्हा मी याची कल्पना सरांना दिली आणि सरांनी तात्काळ लगेच सांगितलं का ठीक आहे आपण लेसिक ऑपरेशन करू. आणि सरांनी माझं लेसिक ऑपरेशन करून दिलं आणि आता मी माझ्या पुढच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी आता सक्षम झालेलो आहे. आणि याबद्दल मी डॉक्टरांचे आणि फॅमिलीचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
आणि मी रुपेश राठोड यांना विनंती करतो, हे अजून हॉस्टेलचे दुसरा एक मुलगा आहे, तर त्याला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि हॉस्टेलच्या सगळ्या मुलांच्या वतीनं एक भेट स्वीकारावी. सर, मी आपल्याला विनंती करतो की प्लीज ह्यांचा एक सत्कार करावा. ठीक आहे. धन्यवाद. अर्थात ग्रामीण भागातले बरेच मुलं असे आहेत की त्यांना या सुखसुविधा मिळत नाहीत आणि डॉक्टरांचं हे ध्येय होतं. मला वाटतं डॉक्टर साहेबांचे जे वडील आहेत ते पण रेक्टर होते एका हॉस्टेलला आणि ते रेक्टर असताना त्यांची जी तळमळ होती मुलांविषयी ती यांच्या मनात नेहमीच होती की हॉस्टेलमध्ये मुलांना या सुविधा पाहिजेत आणि त्याचबरोबर त्यांना या सुविधा दिल्यात तर ग्रामीण भागातल्या मुलांना किती चांगलं प्रोत्साहन मिळू शकतं आणि त्यांच्यातलं हे जे टॅलेंट आहे ते नक्कीच पुढे येऊ शकतं. डॉक्टर साहेब, तुमच्या या उपक्रमाबद्दल खरंच आम्ही नाशिककर कौतुक करावं तेवढं कमी. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजेत. यानंतर अर्थातच ज्यांचं संबोधन आपण सगळेजण ऐकण्यासाठी आतुर आहोत असे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं. नमस्कार. डॉक्टर अतुल वडगावकर यांच्या 60व्या वर्षानिमित्त आपण सगळेजण जमलो आहोत. 60 वर्ष त्यांनी जी मेहनत केली त्याच्याबद्दलचा सगळा आलेख आपल्यासमोर आला आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी अतिशय मोठे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर विकासजी आमटे स्वतः आले आहेत. भाऊंचा परिचय करून देताना असं सांगितलं की ते खूप काम करतात आनंदवनामध्ये. असं नाही आहे. भाऊ हे बाबांचं जे स्वप्न होतं हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सगळं जीवन वेचलं. आपल्या वडिलांच्या सगळ्या आज्ञा त्यांची इच्छा पूर्ण करत एका मोठ्या वडाच्या झाडाखाली भाऊनी खूप मोठं असं काम केलं आहे. आपण जेव्हा आनंदवनात जाल तेव्हा लक्षात येईल की दुसऱ्याचे अश्रू पुसणे म्हणजे काय असतं आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेली मेहनत किती मोठी आहे. आज पल्लवी पण आली आहे भाऊंच्या बरोबर, तर ते आता सार्थपणे पुढचं आनंदवनाचं काम करत आहे. आणि ज्यांना घरचे विचारत नाहीत, लग्नाला येऊ नको म्हणून सांगतात, घरी येऊ नको म्हणून सांगतात, आशांचे जन्मभर अश्रू पुसणारे भाऊ आज या सत्कारासाठी आले. तेच मला वाटते अतुलजींचं फार मोठं भाग्य आहे. त्यांच्याबरोबर तसं माझा जवाईच असणारा राठोड, कारण त्यांचे सासरे माझे मित्र आणि तोही इथे आहे, पूजा वहिनी, पुढे बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो. मी सुरुवातीलाच अतुलजींनी जे आयुष्यमान हे जे काम सुरू केलं आहे अतिशय चांगलं आहे. कारण आपल्या सगळ्यांना आजार असतात आणि ते माहिती होत नाहीत. ते माहिती झाली तर आपलं आयुष्य वाढतं, म्हणून आपण ते करून घेतलं पाहिजे आणि ही एक चळवळ निर्माण झाली पाहिजे. कारण आज पाश्चिमात्य देशामध्ये ही चळवळ आहे, पण आपण आपल्या आरोग्याची कधीच तपासणी करून घेत नाही. आजारी पडल्यानंतर आपल्याला आरोग्याची आठवण होते. इन्शुरन्स म्हणजे विमाही करून घेत नाही, कारण आपल्याकडे विमा करून घेण्याची संख्या फक्त 6% आहे. 94% लोक विमा करत नाहीत.
आपण सगळ्या गोष्टीसाठी पैशाचा संच करतो आयुष्य सोडून. दुसरी गोष्ट असे की आपल्याला असं वाटतं की आपण 10-12 हजार वर्षे मरणार नाही असं वाटतं, आणि आपण त्या जन्मानंतर आपला मृत्यू येणार आहे याचा आपण विचार करतच नाही, आणि मग त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून ही संकल्पना सगळीकडे राबली गेली पाहिजे. आणि म्हणून जसं राठोड साहेब म्हटले की एक चळवळ, आयुष्यमानाची चळवळ ही निर्माण झाली पाहिजे. आणि निश्चितच मला असं वाटतं की अतुलजी ते महाराष्ट्राला त्यात मदत करतील, त्यात पूजा वहिनी त्यांना मदत करत आहेत. त्याचबरोबर व्हिजन व्हिला मला खूप आवडलं, नावही आवडलं. व्हिजन डोळ्याचं नाव आहे. व्हिजन व्हिला हे खूप चांगलं असं नाव त्यांनी दिलं आहे, कारण व्हिजन म्हणजे दृष्टी. तर त्यांची ती दृष्टी आहे की मुलांना पुस्तकं देणे, त्यांच्या जेवणाची सोय करणे, राहण्याची सोय करणे हे फार कठीण असतं. कारण मला हॉस्टेल मिळालं नव्हतं म्हणून शाळा सोडून, कॉलेज सोडून देऊन चाललो होतो. आणि मग एक शिक्षक भेटतो आणि तो मला सांगतो की तुम्ही कमवा आणि शिका योजनेत काम करा. मला मेरिटमध्ये असूनही फक्त माझी भाषा गावाकडची असल्यामुळे मला स्टमक म्हणता आलं नव्हतं, स्टमच म्हटलं होतं, म्हणून शिक्षकाने हाकलून दिलं होतं मेरिट असताना. आणि मग मला कमवा आणि शिका योजनेत झाडाला पाणी घालून शिकावं लागलं होतं. तर अशा गरिबांच्या लोकांची सेवा करणं, त्यांना सोय करणं याच्या एवढं मोठं काम असू शकत नाही. त्याच्यामुळे मी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. आपण खूप चांगलं काम करताय, असंच आपण गरिबांना मदत करत राहू. खरं म्हणजे अशा कार्यक्रमाला मला बोलवल्यानंतर मी त्यांना येतो म्हणून सांगितलं, तसं खूप अडचणी होत्या. आज मला येणं थोडं कठीण होतं, कारण आमच्या तिथे डोळ्यांच्या डॉक्टरांचा एक कार्यक्रम होता. पण मी ठरवलं होतं की आज जायचं आहे, कारण 60 वर्षातले 30 वर्षे इतरासाठी जगले. आणि मी कोविडमध्ये पाहिलं आहे की कोविडमध्ये जेव्हा त्यांना त्रास झाला तेव्हा मला कळालं होतं की ते रोज 1000 पेशंट बघतात. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादा मनुष्य चांगलं काम करतो तर त्याचे दुश्मन तयार होतात न भेटता. का? कारण आपण ते काम करत नसतो आणि म्हणून त्याची ईर्ष्या होते आपल्याला. आणि तसे ईर्ष्या करणारी माणसं त्रास देत असतात. तर तेव्हाचे कमिशनर किंवा त्यावेळेसचे सगळे पोलीस कमिशनर, कलेक्टर ह्या सगळ्यांना सांगितलं होतं की आज डॉक्टर हे पेशंट बघायला तयार नाहीत. आपला सांगतो, सुरुवातीला कोविड आला, मी त्यावेळेस महाराष्ट्राचा इन्चार्ज होतो. डॉक्टर ICUमध्ये जात नव्हते. त्यांची चूक नाही, तेही माणसं आहेत. आणि मग हा आजार सर्वांना होत होता. म्हणून मी पहिले 14 दिवस, माझं किडनी बदललं आहे, तरीही पहिले 14 दिवस गाईडलाईनमध्ये असं होतं की ज्यांना इम्यून कॉम्प्रोमाइज आहेत अशा लोकांनी या आजाराच्या जवळ जाऊ नये. तरी मी 14 दिवस ICUमध्ये जाऊन बसलो. त्याचं कारण होतं की डॉक्टरांना भीती न वाटता त्यांनी आज जावं. आणि अतुलजी तर असं काहीही बंधन नसताना स्वतःहून रुग्णांची सेवा करत होते. आणि म्हणून त्यांचं काम कोविडमधलं अतिशय अप्रिशिएबल आहे. रोज 1000 पेशंट बघायचे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची, हे फार कठीण काम त्यावेळेस होतं. आणि हा कोविड जो आला या काळात तुम्ही पाहिलं असेल की इतक्या अडचणी होत्या की ICUच्या बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हता, औषध मिळत नव्हतं. अशा काळामध्ये शासनाने खूप मोठं असं चांगलं काम केलं आणि हजारो लोकांचे त्यावेळेस जीव वाचवले. तुम्ही पाहिलं असेल 3 लॅबोरेटरी होत्या, त्याच्या 550 झाल्या. 2000 बेड होते, त्याचे 85,000 ICU बेड झाले. सगळे म्हणून 5.5 लाख बेड त्यावेळेस तयार करण्यात आले. आणि म्हणून लोकांना जितकी सुविधा देता येईल ही सुविधा त्या काळात देता आली. आणि ती देता आली म्हणून एवढं मोठं संकट जे आपल्यावर आलं होतं ते संकट आपल्याला काढून टाकता आलं. आणि तुमच्या सगळ्यांना आज आपण पाहतोय की त्याचे बरेचसे साईड इफेक्ट आहेत असं लोक सांगतात, आणि असू शकतात, कारण तो आजार असा होता 1920 नंतर पुन्हा हा एक 100 वर्षानंतर आला असा आजार होता. आणि या आजाराने आपल्या सगळ्यांनाच, मला असं वाटतं की जे 2 वर्षे होते, ही 2 वर्षे आपण सगळेजण सगळ्या आजाराच्या समोर जाऊन आलो आहेत. आणि त्या काळामध्ये असे जी वडगावकर साहेबांसारखी जी डॉक्टर होते, हे प्रत्येक गावामध्ये असे डॉक्टर होते की जे असे डॉक्टर निर्माण झाले. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना, आपण एक काळ असा विसरलो होतो की डॉक्टरांना आपण देवदूत म्हणायचं बंद केलं होतं. पण हळूहळू पुन्हा लोकांच्या लक्षात आलं की डॉक्टर हा देवदूतच असतो. आणि आज तो तुमच्यासमोर बसला आहे की देवदूत आहे. आणि म्हणून
आपण सगळ्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांची आपल्याला मदत झाली आहे. पण अशी माणसं निश्चित आहेत की वडगावकर सरांच्यासारखी की जे दुसऱ्यासाठी जगतात, दुसऱ्याचा विचार करतात. आणि त्याच्यासाठी मला त्याचा आनंद आहे की भाऊ स्वतः आले. कारण भाऊंचं मी पाहिलं आहे की त्यांना जर कोणाचं काम आवडलं तर भाऊ तिथे नक्की जातात आणि जगांच्या समोर ते काम यावं यासाठी ते नक्की प्रयत्न करत असतात. आणि भाऊंचं जे काम आहे, मी भाऊंच्याकडे 99पासून जातो दरवर्षी आणि तिथे आम्ही 15,000 पेशंट पाहतो, 2,000 पेशंटचे ऑपरेशन करतो. बाबांनी याला जत्रेचं नाव दिले, ही लहानोबाबांची जत्रा भरते असं ते म्हणतात आणि तेवढे तिथे पेशंट येत असतात. आणि ह्या सगळ्या पेशंटला जेवण घालण्याचं काम, या पेशंटला प्रत्येक गोष्ट देण्याचं काम भाऊ करत असतात. आजपर्यंत 20 वर्ष या हजारो लोकांना आनंदवनांच्या सर्वांनी जीव घातले. भाऊने आजही मला त्याचा खर्च किती झाला, किती पैसे लागले कधी विचारलेलं नाही. आले पेशंट, त्यांची सगळी सेवा करण्याचं काम भाऊ करतात. ते कुठलेही पेशंट असो, कुठल्याही गावचे पेशंट असो. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जे दुसऱ्यासाठी जगण्याची जी वृत्ती आहे ते खूप महत्त्वाची आहे. यांच्याकडनं आपण हे घेतलं पाहिजे. आपण स्वार्थी होत चाललो तर न होता दुसऱ्यासाठी कसं जगता येईल हे पाहिलं पाहिजे. खरं म्हणजे मला 10 मिनटाचा वेळ दिला, मी प्राध्यापक आहे, मला 45 मिनटं बोलायची सवय आहे. पण आता जेवढा वेळ दिला तितकंच बोलणं गरजेचं आहे. जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे तुम्ही माझी ऐकणार नाही आहे पण सांगतो. का? कारण आता त्यांनी आयुष्यमान सांगितलं म्हणून तुम्हाला आयुष्यमान व्हायचं असेल तर सांगतो. तुम्हाला डार्विनचा सिद्धांत सगळ्याला माहिती असेल की आपली सेफ्टी गेली आणि आपण माणूस झालो, बरोबर आहे. पण आता उलटं होणार आहे. आपली जी मान आहे, पुढच्या जन्मातल्या पिढीतल्या लोकांची मान खाली होणार आहे. जन्मतानाच खाली मान घालून जन्मणार आहेत. का? कारण आपण आता दिवसभर 12 ते 14 तास मोबाईलवर असतो. आपली जी मनके आहेत, ही मनके खालीच वाकलेले आहेत. मग पुढचा जन्म खालीच वाकून येईल ना, वर कशाला? आणि असं पुढे डार्विनचा सिद्धांत होणार आहे असं मला वाटतं. बाबांनो, एक लक्षात ठेवा, आपल्या देशासमोरचं संकट दुसरं कुठलंही नसून मोबाईल हे आपल्या देशासमोरचं सर्वात मोठं संकट आहे. हे संकट तुम्ही सोडणार नाही. पण एक्सपर्ट बनून मी सांगणं गरजेचं आहे. फक्त मोबाईलचं विज्ञान ऐकून घ्या. मोबाईल हा जो आहे तो मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजीवर बनलेला आहे. मायक्रोवेव्ह तुमच्याकडे जर असेल तर मायक्रोवेव्हमध्ये काहीही ठेवलं तर ते गरम होतं. आणि त्याच्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते 1.6 वॅट. 2 पिलरवर 2 फोन जेव्हा जातात तेव्हा इकडे 1.6 वॅट एनर्जी जाते आणि मॅग्नेटिक एनर्जीनी ते एनर्जी कॅप्चर केली जाते, म्हणजे तुमचा फोन लागतो. आणि तो फोन लागल्यानंतर तुम्ही जेव्हा कानाला लागता तर तेव्हा त्याच्या ज्या वेव्ज आहेत, ह्या वेव्ज आपल्या कानामध्ये जातात आणि मेंदूत जाऊन 5% मेंदूच्या कॅन्सरमध्ये वाढ झालेली आहे. त्याचबरोबर आपण जे डोळ्यांनी बघत राहतो त्याच्यामुळं आपले डोळे कोरडे होतात, कोरडे. आणि त्याचबरोबर आपले चष्म्याचे नंबर जे अगोदर 20 वर्षापर्यंत वाढायचे ते आता 60-70 वर्षापर्यंत वाढतात. आपल्या चष्म्याचे नंबर वाढतात, आपलं डोकं दुखायला लागतं, आपल्या मेंदूमध्ये काहीही जात नाही. त्याचबरोबर आपण हा फोन जेव्हा जवळ ठेवतो तेव्हा हृदयाचा आजार होतो, आपल्या कमरेला ठेवतो तेव्हा किडनीचा आजार होतो असं म्हणतात. काही लोकांना नपुंसकत्व येतं कारण त्याचे स्पर्म काउंट कमी होतो. आणि बसून बसून यापूर्वी सांधे म्हातारपणी दुखायचे, वृद्धपणीच. आता कमी वयाच्या लोकांचे सांधे दुखायला लागलेत. सांधे दुखण्याचा आजार बसून बसून वाढला आहे कारण आपले पाय हालचाल करत नाहीत, हालचाल थांबली आहे आपली. आणि म्हणून हा जो मोबाईल फोन आहे, हा मोबाईल फोन कसा वापरावा हे सांगतो. हे बघा, याच्या ज्या वेव्ज आहेत ह्या वेव्ज 16 ते 18 इंच असतात. तुम्ही मला सांगाल की 1.6 वॅट, बाबांनो पण तुम्ही 40 मिनटं जर वापरत असेल तर 1.6 किती होईल? 40 वॅट, 50 वॅट. आणि ती एनर्जी तुमचे कानं बघा, गालं बघा, ज्या गालाला लावता तो काळा झाला आहे कारण तिथल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि आपल्या कातडीला खराब करतात. आपलं कान दुखायला लागतो पण तरीही आपण मोबाईल सोडत नाही. कान दुखू दे, काय होते होऊ दे. आणि हा मोबाईल 16 ते 18 इंचपर्यंत वेव्ह जाते. आणि म्हणून बोलणारच असाल तर स्पीकर फोनवर बोला, ज्यामुळे त्याच्या वेव्ह आपल्या शरीराला नुकसान करणार नाहीत. पण आपण स्पीकर फोनवर बोलतो का? बोलत नाही. का?
खाजगी बोलायचं असतं ना, दुसऱ्यांनी ऐकू नये. आणि त्याच्यामुळं आपल्या शरीराची वाट लागली तर चालतं, पण खाजगी. पण तुम्ही ब्ल्यूटूथ लावा, ब्ल्यूटूथ लावून, वायरचा ब्ल्यूटूथ चांगला असतो, वायरलेस ब्ल्यूटूथ लावा आणि तो फोन आपल्या शरीरापासून 16 इंच दूर ठेवा. आणि जर तो 16 इंच दूर ठेवला तर आपल्या शरीराला नुकसान होत नाही. त्याचबरोबर आपल्या कुठल्याही खिशात ठेवू नका, हातात घेऊन चला किंवा एखादी पिशवी घ्या आणि त्या पिशवीत तो ठेवा, ज्याच्यामुळं आपल्या शरीराला विजा होणार नाहीत. जेव्हा तो फोन चार्ज करता तेव्हा झोपीच्या खोलीमध्ये चार्ज करू नका, बाहेर ठेवून चार्ज करा, ज्याच्यामुळे त्या वेव्ह आपल्या शरीरावर दिवसभर जाऊन आपल्या शरीराला कॅन्सर आणणार नाहीत. दूर चार्ज करा तो फोन. किती वापरावा? आपला सांगतो, पहिले 6 वर्षे मुलाला मोबाईल फोन देऊ नका. आता असं म्हटल्यानंतर इथं बसलेल्या सगळ्या बहिण्या घरी जाऊन बोटं मोडून मला शिव्या घालणार का? कारण पोरगं रडायला लागलं, मोबाईल. पोरगं जेवत नसेल, मोबाईल. पोरगं ऐकत नसेल, मोबाईल. टी व्हीवर सिरियल बघायची, पोरगा घे मोबाईल. म्हणजे त्या पोराचा मेंदू पूर्ण भाजून टाकला. 6 वर्षापर्यंत त्या मुलाला मोबाईल दिल्यामुळे त्याची हुशारी 50% कमी होत आहे. लक्षात ठेवा, 50%. आणि म्हणून आपण सगळ्यांनी 6 वर्षापर्यंतच्या लेकराला रडू द्या, मोबाईल देऊ नका. 6 ते 20 वर्षापर्यंत 1 तास द्या. 20 वर्षापासून जन्मभर 2 तासाच्या वर मोबाईल वापरू नका. आणि त्याच्यापेक्षा जास्त वापरला तर व्हॉट्सअप जो आहे तो जोडा, त्या आपल्या कॉम्प्युटरला जोडा तो व्हॉट्सअप आणि तिथं बघा, पण मोबाईलवर बघू नका. आपल्याकडे काय झाले की व्हॉट्सअप सध्या जगातली सगळ्यात मोठी काही विद्यापीठ असेल तर व्हॉट्सअप विद्यापीठ आहे. त्याच्यावर खूप काही नॉलेज येतं, कुणी लिहिलं आहे काय माहीत नसतं. फॉरवर्ड झाले की आपण वाचतो, अगं माय असं आहे का? म्हणजे आपल्याला सांगतो की आता आपल्याकडे अंधत्व खूप होणार आहे. कारण मधुमेहामध्ये गुळाचा चहा प्यावा असं व्हॉट्सअप सांगतो. बाबांनो, गुळ हा साखरेपेक्षा 10 पट वाईट असतो. तो काळा असो किंवा गोरा असो. आणि म्हणून रोग, शुगर झालेल्या लोकांनी, डायबिटीज झालेल्या लोकांना हात जोडून सांगतो, गुळाचा चहा पिऊ नका आणि व्हॉट्सअप विद्यापीठाच्या मागं लागू नका. आपण असं केलं तर निश्चितच मला असं वाटतं की कमीत कमी, जसं आता आयुष्यमान योजना सुरू केली आहे, आपल्या स्वतःचा आजार आपण पहा, त्याच्यावर उपाय करा. आणि असं केलं की मधुमेहामुळं हार्ट अटॅक येतो, अर्धांगवायू होऊ शकतो, डोळे आंधळे होऊ शकतात, पण तरी आपण गूळ सोडत नाही, आपण जेवायचं सोडत नाही. आपण ह्या गोष्टी कमी केल्या तर निश्चित आपला फायदा होईल, एवढं नक्की सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ताच सांगितलं की कोविडमध्ये ऑक्सिजन नसायचा आणि ऑक्सिजनच्या बऱ्याच अडचणी असायच्या. तर आपण जसं अतुलजीने काम केलं आहे, त्यांना 60 वर्षे पूर्ण झाले आहेत, तर त्यांना पुढचं 41 वर्षाचं आयुष्य आणखी चांगलं मिळो आणि त्यांनी आपली 41 वर्ष सेवा करावी, यासाठी एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू. मी हा प्रयोग नेहमी करत असतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. टाळ्या वाजवायला कोण सांगतं आपल्याला? टाळ्या वाजवायला हात नाही सांगत, मेंदू पण नाही सांगत आणि हृदय पण नाही सांगत. आपल्या मेंदू, हृदय आणि आपण याच्या पलीकडे मन नावाची एक आपल्या शरीरामध्ये गोष्ट असते. मन, आत्मा, आपली विचारसरणी ही सांगते टाळ्या वाजवायला. मग कशा वाजवल्या तुम्ही टाळ्या? काही लोकांनी, थांबा सांगतो, ऐका, अशा बोटं बघा, हे अशा. हां, आता लक्षात ठेवा, सगळेजण डोळे बंद करून मी सांगणार आहे ह्याचा फायदा तोटा. हे ज्यांनी आशा वाजवल्या ते 1, आशा वाजवल्या ते 2 आणि आशा वाजवल्या ते 3. 3 प्रकारच्या टाळ्या वाजवल्या, काही लोकांनी वाजवल्या नाहीत. बरोबर आहे. आता ज्यांनी वाजवल्या नाहीत आणि ज्यांनी आशे बोटं करून वाजवल्या खाली, त्यांना जन्मभर प्रगती नको आहे. त्यांना असंच इथंच राहायचं, काय जे असेल ते संपलं. हे ज्यांनी आशा वाजवल्या तर त्यांना मुलाला मार्क कमी पडले, बायकोचं चुकलं, म्हणजे जन्मभर दुसऱ्याला दोष देत राहतो. आणि ज्यांनी आशा वाजवल्या त्याला आपली प्रगती करायची आहे, कुटुंबाची प्रगती करायची आहे आणि देशाची प्रगती करायची आहे. तर त्यामुळे आपण सगळ्यांनी
अतुलजीसाठी हात वर करून जोरात टाळ्या, आवाज आला पाहिजे, जोरात 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 टाळ्या वाजवा की तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य मिळो अतुलजी. आणि आम्ही सगळेजण आपल्याला आज शुभेच्छा देत. त्याचबरोबर आपल्यामध्ये इतका मोठा मनुष्य आहे, आपण भाऊंना खूप कमी ओळखता. भाऊ म्हणजे आपला सांगतो हिमालय एवढ्या उंचीचा माणूस आपल्यामध्ये आज बसला आहे. आणि भाऊंच्यासाठी आपण असंच सगळ्यांनी हात वर करून जोरात टाळ्या वाजवा, जोरात जोरात टाळ्या वाजवा. थँक्यू. त्याचबरोबर जे आयुष्यमान आणि विजन सुरू केलं आहे दुसऱ्यासाठी, त्याच्यासाठी एकदा त्यांना पुन्हा आपण जोरात जोरात टाळ्या वाजवा. आता पहा, मी तुम्हाला 3 वेळा टाळ्या वाजवायला लावल्या. त्याचे 2 कारण आहेत. एक कारण, ह्याच्यानंतर भाऊ बोलणार आहेत, तुमची झोप जावी, कारण 3 तास बसलाय ना, झोप तर आहेच, तुमचे डोके साफ व्हावे म्हणून टाळ्या वाजवायला लागल्या. एक जागे झाला सगळे. दुसरं, कोविड काळात तुम्ही पाहिलं ऑक्सिजन नव्हता, होता का? नाही. हात असे वर केले, आपल्या फुफ्सावरचा जोर बाहेर निघून जातो, आपलं फुफ्फुस आकुंचन प्रसरण पावतं. भातं बघितलंय, भातं लोहाराचं, त्या भात्यासारखं आकुंचन प्रसरण पावतं. आणि 20% ऑक्सिजन हवेमध्ये आहे, दुप्पट वेगाने तो ऑक्सिजन आपल्या शरीरात जातो. सकाळपासून व्यायाम नाही केल्यामुळे आपल्या शरीरात कार्बन डायऑक्साईड नावाचा माणूस बसलेला असतो, त्याला बाहेर काढतो आणि त्या आपल्या पेशींना ऑक्सिजन मिळतो. असं म्हणतात योगामध्ये की जर अशा टाळ्या 1 मिनिट वाजवल्या तर त्याच्यामुळं ऑक्सिजन आत जाऊन त्याचं 1 दिवसाने आयुष्य वाढतं. किती दिवसाने? 1. आता पहा, अतुलजीच्या कार्यक्रमाला आलो, तुम्हाला 3 वेळा टाळ्या वाजवायला लावल्या, म्हणजे काय? तुमचं 3 दिवसांनी आयुष्य वाढलं आहे, कारण 3 तास तुम्ही बसलाय. आता 4थ्या दिवसाने वाढवून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.